हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हॅलो, हॅलो. गुड आफ्टरनून सर. ओमकार कदम सर, दीप्ती बोलते मी हा मॅडम, बोला ना. सर, क्रेडिट कार्डचं पेमेंट अपडेट नाही केलं, काय इश्यू झालाय? पेमेंट करूया मॅडम, पैशाचा प्रॉब्लेम आहे. करूया, लवकरात लवकर करूया. प्रयत्न चालू आहे. प्रॉब्लेम सर, कधीपासून प्रॉब्लेम? काय करणार मॅडम, आता पैसे पाणी नाही त्याला काय करणार. आता पैसे आले की आपण बघूया. तेच विचारते, कधीपासून आहे? 4-6 महिने झाले मॅडम. सर, 4-6 महिने झाले सर. तुमचं तर केके फिश सप्लायर्स आहात ना सर तुम्ही? अहो बरोबर आहे. मासे कुठे भेटतात आहे? आता बोट जाणार पावसामध्ये, जाणार तेव्हा पावसामध्ये काहीतरी मासे बिशे भेटले की येणार. मग काय केव्हा येणार केव्हा होणार, पावसाचं काय आवाहनच नाही इकडे. सर, पावसाचं काही हेच नाहीये, पण सर तुम्ही ते मग पाऊस पडला की मासे भेटतील आपल्याला. मग मासे आपण विकूया. तुम्हाला पण मी पाठवून देईन मोठे मोठे पॉम्पलेट. पेमेंट करून घ्यायचंय सर. मी नाही, पेमेंटला तुम्ही आरटीपी टाका. सध्या तुम्हाला पॉम्पलेट पाठवून देतो. आरटीपी टाकायला सर तुम्ही नाही सांगू शकत मला ह्या गोष्टी. अहो मी सांगू शकतो. माझ्या सीआरएन मध्ये काय करायचं काय नाही करायचं मी नाही सांगणार. तू कोण शेजारी सांगणार तुम्हाला? ऐका ना, जी मिनिमम अमाऊंट आहे ना सर 1718 रुपये ऍटलीस्ट ती तरी करून टाकूया आपण. 4-6 महिन्यामध्ये करूया. पैसे आले 4-6 महिन्यामध्ये सर पॉसिबल नाहीये 1718. मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे तो मॅडम. तुम्ही ते बघायचं, मला सांगायचं काय सर. मग तेव्हा टायमिंगला विचार करायचा त्या गोष्टींचा. कार्ड युज करताना तुम्हाला कार्ड युज करताना आम्ही कशाला विचार करणार? आम्हाला कार्ड युज करायला आम्ही विचार करणार. फक्त कार्ड वापरायचं मला माहिती. बँकेचं कार्ड युज करताय तर नंतर आपल्याला पेमेंट अपडेट करता येईल. करूया ना. जेव्हा आपल्याकडे आलं की आपल्याकडे कार्ड आहे सध्या वापरायचं. कार्ड जोपर्यंत ब्लॉक होत नाही तोपर्यंत वापरत जायचं. जेव्हा वापरलं झालं की ते संपलं, पैसे मोडून फेकून द्यायचं. तुम्ही पेमेंट अपडेट केलेलं नाहीये. करूया, काय फरक पडत नाही मॅडम. पैसे आल्यावर सगळं होऊन जाईल. पैशाशिवाय काय होत नाही. कार्ड युज करून तुम्ही फेकून दिल्यानंतर बँकेला तुमच्या घरचा ऍड्रेस माहित नाही का? नाही, मी ते विकून टाकलं. केव्हा निघून गेलो तिकडनं. मी दादरला आलोय. नवीन पत्ता पाहिजे तर अपडेट करून घ्या. हा सर, तुम्ही रेकॉर्डिंग लाईन वरती या सगळ्या गोष्टी. मी रेकॉर्डिंग लाईन वर तुमच्या इकडे कितींदा माझा नवीन पत्ता दिलेला आहे. हा, विचार करून बोला सर जरा. मी विचार करून बोलतो आहे. मग पेमेंट तुमची जर तुम्हाला पत्ता नोट करायचा आहे की नाही करायचा आहे? करायलाच नाही येत नव्हतं पाहिजे. तुमची जर कॅपॅसिटी नाहीये पेमेंट करायची. अहो कॅपॅसिटीची वार्ता करू नका. आता पण मी पोरं काढू शकतो, एवढा जवान आहे मी. हा, मग पेमेंट करून घ्यायचंय सर. बाकीच्या आता पेमेंट करून घेतो. तुम्ही माझी कॅपॅसिटीवर जाऊ नका. मी आता पोराची लाईन लावू शकतो, एवढी कॅपॅसिटी आहे माझ्याकडे. करून घ्या. पेमेंटच्या गोष्टी बोला, बाकीच्या गोष्टी मग तुम्ही फालतू काय बोलता? कॅपॅसिटी वार्ता करायची नाही मॅडम. अजून पण आपण जवान आहे. पेमेंट अपडेट करून घ्या सर तुम्ही. आता पेमेंट अपडेट करून घेऊया 4-6 महिन्यानंतर, वर्षानंतर. 4-6 महिन्यानंतर पॉसिबल नाहीये. मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे मॅडम, माझा प्रॉब्लेम नाही तो. कार्ड युजच कशाला केलं सर? मग मला दिलेलं तर युज करा. तुम्ही देणार तर तुमची पण युज करणार कार्ड. तुम्हाला समजतं का तुम्ही काय बोलताय ते? मला समजतं मी काय बोलतो. तुम्हाला समजतं का मी काय बोलतो ते? पूर्ण अमाऊंट सर क्लिअर करून घ्या. करूया 4-6 महिन्यानंतर, वर्षानंतर करूया. जेव्हा आपल्याकडे पैसे लागले आले की करूया. आता पाऊस पडू दे, बोट आतमध्ये जाते, मासे बिशे पकडून आणतील, मग आपण विकूया. नंतर पैसे येतील आपल्याकडे. या गोष्टी पॉसिबलच नाहीये. ते बस, मग तो तुमचा प्रॉब्लेम, माझा प्रॉब्लेम नाही. मी सांगून मोकळा झालो मॅडम. मला बाकीच्या गोष्टी तुम्ही सांगूच नका. मला फक्त पेमेंट अपडेट करून द्या. ऍटलीस्ट मिनिमम नाही होणार. मी तुम्हाला फक्त सांगतो, याच्यावर आरटीपी टाका, रिमार्कला फंड देऊन केसला फ्लो करा. 4-6 महिन्यानंतर आपण करूया. का नाही होणार पेमेंट? का पेमेंट अपडेट होऊ शकत नाही? पैसे नाही ना मॅडम, काय करणार आपण? पैसे नाहीये. कधीपासून नाहीये? 3 महिने घेतले ना बँकेने तुम्हाला समजून. मग समजून घेतलं का? मेहरबानी केली का?
4-6 महिने अजून लागतील सांगा बँकेला. नाही नाही 4-6 महिने पॉसिबल नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जाऊन सांगा. बँकेचा तुम्ही निरोप आणला ना, माझा पण निरोप जाऊन त्यांना सांगा. पैसे नाहीयेत तुमच्याकडे, पैसे नाहीयेत तर तुमचा प्रॉब्लेम आहे सर. हा मग माझा प्रॉब्लेम आहे तर मी बघून घेईन. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम बघा. तुम्ही त्या बँकेला सांगा काय सांगायचं ते. माझा प्रॉब्लेम नाही. मी सांगितलं आरटीपी टाकायचं, आरटीपी टाकायचं. माझ्या सीआरएन मध्ये काय पण गडबड करू नका. मी तुमची नावाची कंप्लेंट करीन. ते सध्या मी सांगतो ते टाका. काय कंप्लेंट करणार तुम्ही? 3 महिन्याचं पेमेंट नाही केलं म्हणून कॉल येते, ही कंप्लेंट करणार आहे का? नाही मॅडम, मी तुमच्या नावाची कंप्लेंट करणार. माझ्याशी उद्धटपणे बोलता नाही मॅडम. मी काय उद्धटपणे बोलले तुमच्या सोबत? काय बोलले? तुम्ही बोलू शकणार नाही. मी तुम्हाला हॅलो, तुम्हाला मी आईस्क्रीम देईन ते तुम्ही चोकत बसणार मग मला सांगू नका. ऐका, तुम्ही काय बोलत ना ते पण रेकॉर्ड होत होते सर. मग रेकॉर्डिंग लाईन वरच बोलतोय मी. तुम्हाला कॅन्डी देईन ती चुकत बसा आणि आरटीपी टाका. बोललेच नाही मी तुम्हाला, बोललेच नाही काही. अहो ते रेकॉर्डिंग मध्ये काय झालंय ते मला माहितीये. मी रेकॉर्डिंग ही आरबीआयच्या पोर्टलवर टाकणीन आणि तुमची कंप्लेंट करीन. फक्त तुमचं पूर्ण नाव मला सांगून द्या आणि एम्प्लॉई आयडी सांगून द्या, म्हणजे मग तुमच्या मागे कसं लागतो बघा. काहीच प्रॉब्लेम नाहीये. पेमेंट तुम्ही नाही. मग प्रॉब्लेम नाही आहे ना, मग तुम्ही सांगा तुमचं पूर्ण नाव आणि हे सांगा तुमची एम्प्लॉई आयडी. पेमेंट अपडेट सर सांगू शकत नाही, ऑथॉरिटी नाहीये. हो, मी तुमचा काय फिगरचा नाव विचारत वगैरे नाही का, तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमच्या घरचा पत्ता विचारत नाही. तुम्ही तिकडचे एम्प्लॉई आहेत ना, तर एम्प्लॉई आयडी मागतोय आणि तुमचं पूर्ण नाव विचारतोय. तुम्हाला काय वाटतं तुमचं काय फिगरचं माप विचारतोय का? असं काय करता? फालतूगिरी करताय तुम्ही. तुम्हाला समजतं काय बोलायचं काय नाही? मला समजतं तुम्ही काय बोलताय ते. तुम्हाला समजतं का? अहो मला समजतं. मी रेकॉर्डिंग लाईन वर बोलतोय. मी तुमचा फिगर विचारलं का, किती माप आहे, काय आहे, तुमची कंबर किती आहे, काय असं विचारलं का? तुमची एम्प्लॉईड आहे विचारलं का मॅडम? असं काय करताय? तुम्हाला काय समजतंय का काय बोलताय कस्टमर बरोबर? तुम्हाला समजतं का तुम्ही काय बोलताय ते बँकेत? अरे मला समजतंय. मी शुद्धीवर. तुम्ही काय नशा विषा करून आलेत का? जेवायच्या टायमाला तुम्ही नशा करायला बसताय का इकडे? अपडेट करून घ्या. 1718 रुपये. हा ते करून घेऊ आम्ही. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमची काळजी करा. तुम्ही फक्त तुमचं नाव आणि एम्प्लॉई आयडी सांगून द्या. नाही पेमेंट अपडेट करून घ्या. मग मी तुम्हाला हा पेमेंट करूया 4-6 महिने वर्षानंतर. नाही आता पेमेंट करून घ्या. तुम्हाला आता मी नाव सांगते. घ्या पेमेंट. आता तर पेमेंट होणार नाही मॅडम. तुम्ही किती जिद करा, मी तुम्हाला आईस्क्रीम देईन ती चुकत बसा. ठीक आहे, आम्हाला काय प्रॉब्लेम हा ठीक आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना. मी तुम्हाला चोकोबार देतो ती चुकत बसा कॅडबरी वाली. आमची थोडी चूक आहे का तुम्ही पेमेंट अपडेट करा? अहो माझी चुकी नाही आहे, तुमचीच चुकी आहे. तुम्ही मला वारंवार फोन करताना तर तुम्ही अपडेट टाका तिकडे आरटीपी. नाही, आम्हाला बँकेने ऑथॉरिटी दिली तुम्हाला कॉल. तुम्हाला काय घंटेची अथॉरिटी दिली? तुम्ही तुमचं नाव सांगू शकत नाही, तुम्ही एम्प्लॉई आयडी सांगू शकत नाही, तर घंट्याची अथॉरिटी तुम्हाला दिली. म्हणूनच तुम्हाला ऑथोराइज पर्सन असलं ना तर काय बोलतो माहिती का, एज पर आरबीआय आय मीन टू से आरबीआय गाईडलाईन, माझं नाव हे आहे, माझं एम्प्लॉई आयडी हे आहे, मी इथून बोलत आहे असं बोलते. तुम्ही तर तुमची फाटते बोलायला. नाही तुम्हाला मी सांगितलं नव्हतं स्टार्टिंगला माझं नाव वगैरे सांगितलं होतं. तुमचं लक्ष नाहीये, मी काय करू शकते त्याला? मी अगोदर नाव एम्प्लॉई आयडी सांगा की. पेमेंट घ्या करू, मी तुम्हाला सांगते एम्प्लॉई आयडी घ्या. अच्छा, म्हणजे तुम्ही कस्टमर बरोबर टर्म्स अँड कंडिशन ठेवता. मी काय तुम्हाला काय हॅलो, मी काय तुम्हाला घरी माझ्या मोलकरीण बाई नाही ठेवली. तुमच्यासारखी बाईंना मी मोलकरीण बाई ठेवत पण नाही. संडास साफ करायला पण ठेवणार नाही मी तुम्हाला. तुम्ही टर्म्स अँड कंडिशन ठेवता. तुम्ही एम्प्लॉई आयडी सांगतो, तुम्ही पेमेंट करून घ्या. तुमच्या बापाचा नोकर आहे का मी? 1718 रुपये 1700 तुम्हाला 18 रुपये भरता येत नाही, तुम्ही एवढं बोलताय का? मग तुम्ही भरून घ्या ना, तुमच्याकडे 18 रुपये असतील तर. पेमेंट करा आणि नंतर बोला. नाही भरणार, 1 रुपये पेमेंट नाही करणार तुम्हाला मी. सतरना तुमच्या कानात ना मी रक्त पाडीन. 1718 रुपये नाही भरणार, 1 रुपयाची पेमेंट नाही करणार. माझ्या अकाउंटला पैसे भरपूर पडलेले आहे, पण मी तुम्हाला 1 रुपया देणार ना, तुम्हाला मी रडवणार. सर पेमेंट अपडेट करून घ्या. नाही देणार. याच्यावर आरटीपी टाकायला सांगणार मी तुम्हाला आणि तुम्ही आरटीपी टाकून जाणार. नाही तर मी तुम्हाला 12 रुपयाची एक चोकोबार कॅन्डी देणार, तुम्ही चुकच बसा. तुम्हाला पेमेंट करता येतं का ते अगोदर बघून घ्या पहिलं. मला सगळं करता येतं. तुम्ही असताना तर मी सगळं काय करून तुम्हाला समोर प्रूफ पुरावा दिला असता मॅडम. पेमेंट करता येत नाही, बाकीच्या गोष्टी करता फालतू. बरोबर करता येतं मला मॅडम. मला एक चान्स द्या फक्त बस. देता का चान्स? ओके मॅडम, थँक्यू. हेलो. हेलो. हा बोलो ना भाई साहब. ओमकार कदम बोलताय का? हो, आपण कोण सर? मी एसबीआय बँक मधनं आदित्य बोलतोय. ओके. क्रेडिट कार्डच्या रिगार्डिंग कॉल केली तुम्हाला. ओके. माझ्याकडे आहे क्रेडिट कार्ड, नकोय मला.
नाही तुमचे ते अमाऊंट पेंडिंग होतं ना सर. हा 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 हॅलो. हा हा ऐकतोय. हा त्याच्यासाठी कॉल केलाय सर. बरोबर, पेंडिंग तर आहे आदित्य माझी. हा 3 महिने झाले सर. 3 बरोबर. महिन्याची अमाऊंट पेंडिंग आहे. हो हो. हा मग सर काय रिझन आहे सर पेमेंट नाही करत आहे तुम्ही? तुम्ही कुठून बोलतात? इन हाऊस मधनं बोलताय का बिहाफ मधनं बोलतात आहे? बिहाफ मधनं. बरोबर. ह्याचं मी सेटलमेंट करणार. बोला. हो. काय तुम्ही सेटलमेंट करायचं सर? सेटलमेंट करायचं आहे पण पैसे नाही माझ्याकडे. मी मल्टिपल डेप मध्ये आहे साहेब. अच्छा. हम्म. नाही सर तुम्ही ऍटलीस्ट 17 रुपये तरी पेमेंट केले असतं ना तुमच्या या महिन्याचं झालं असतं सर. बरोबर, मी 1 रुपया पेमेंट करू शकणार नाही. सर करावे तर लागेल ना, चार्जेस पण लागते, अरेंज करा ना सर. आय एम सॉरी. तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा वाटतंय गरजेचं, तुम्ही पेमेंट करून टाका, नंतर आपण हिशोब करून घेऊयात. अच्छा असं का? हम्म. जर यूज तर तुम्ही केलाय ना सर. यूज मला करायला दे तर मीच यूज करणार ना, असं काय करता? हा मग पेमेंट पण तुम्हीच करणार ना सर. मी कुठे नाही म्हणतोय, पण तुम्ही ऐकत नाही. म्हणून तुम्हाला बोललो, तुम्हाला गरज जास्त आहे तर तुम्ही करून टाका, नंतर आपण हिशोब समजून घेऊया. अच्छा ठीक आहे. म्हणजे तुम्हाला गरज नाही का सर पेमेंट करायची? नाही, मला एवढी काही गरज लागत नाही. माझ्याकडे 8 क्रेडिट कार्ड आहे, सगळ्यांचं करून बसलोय मी. आता काय करू बोललो समजत नाही. माझे आंबे पण विकून झाले, प्रॉपर्टी पण विकून झाली. आता काय विकू अजून विचार करतो. तो चर्चगेटला गेट ऑफ इंडिया आहे ना, तोच विकून टाकतो. अच्छा. आहे का कोण कस्टमर आहे? क्लायंट आहे का सर, ते कोण तुम्ही घेणार? बघा तुमचं ते काय. अरे बाबा, सर, ते सकाळ 1700 संध्याकाळी मी बघत असतो बाबा. मी वाट पण बघत असतो, कोणतरी क्लायंट मला फोन करून हा. की बाबा मी येतोय, आम्हाला तो गेट ऑफ इंडिया बघायचा आहे. अच्छा. पण कोण सकाळपासून कॉलच झाला नाही. तुमचा कॉल आला. अच्छा. तर कोण असेल तर माझा नंबर द्या, रेफर करा. ठीक आहे सर, ते बघू आपण. ऍटलीस्ट 1700 रुपये पेमेंट करा ना बघू सर. नाही, ते 1700, 1700. बघितल्यावरच मी हे बघणार. कारण की ते बघितल्यावर आपण त्याला सेल करूया, म्हणजे आपल्याकडे पैसे येतील आणि पैसे आले की हे आपण पटवून टाकूया. सर सिरियसली बोलतो, तुमचे ते पेमेंट बाकी आहे, तुम्ही मस्करी करताय सर. अहो, तुम्हाला का असं वाटतं मी मस्करी करतोय? मग सर तुम्ही काय बोलताय, मी काय बोलतोय सर? तर अरे तो तुम्ही जो प्रश्न करता तर त्याचं उत्तर देतोय मी. असं काय करताय तुम्ही आदित्य साहेब? उत्तर नका देऊ सर, तुम्ही पेमेंट करा ना सर. अरे तुम्ही प्रश्न केला तर मी उत्तरच देईन. सर मी आता बोलतो पेमेंट करा, आता करा पेमेंट मग सर. तर तुम्ही त्या सांगितलं मी पेमेंट करणार का? माझ्या अकाउंटला पैसे नाही ना. मग सर अरेंज आणि करा ना. तुम्ही तेच सांगितल्यावर बोलतोय मी सर. पेमेंट का करणार? तुम्ही आहात कोण? मग कुणी सांगितलं करणार? कुणी सांगितलं करणार सर? माझ्या मनाने मला सांगितल्यावर मी करणार. असं थोडी असतं ते सर. पण माझ्याकडे पैसे आल्यावर आदित्य साहेब. पैसे आल्यावर माझ्या माइंड मध्ये, ऐकून घ्या आदित्य साहेब, पैसे आल्यावर माझ्या माइंड मध्ये वेगळा काहीतरी विचार आला तर मी तो करणार, हे नाही करणार. ते माझ्या मनावर माझा ताबा नाहीये. घेतला सर तुम्ही? हो तो ठीक आहे, पण तुम्ही कार्डच का घेतला? पण का घेतला म्हणजे तुम्हाला विचारून घ्यायला पाहिजे होता आदित्य साहेब. देणारी ती बँक होती, त्यावेळी तुम्ही कुठे झोपला होतात? त्यावेळी तुम्ही लोक जाम फोन करायचे मला. अहो साहेब, ओमकार साहेब, क्रेडिट कार्ड तुम्हाला ऑफर झालंय. मी बोललो नकोय, नको. अहो घेऊन टाका, लाईफ टाइम फ्री आहे. मी बोललो द्या. दिलं, घेतलं, वापरून टाकलं. आता बोलतं पैसे परत द्या, पैसे परत द्या, पैसे परत द्या. पहिला स्वतः दिलं, त्यानंतर परत मागायला आले. तर माझी चुकी नाही साहेब. तुम्हाला फ्री कार्ड आहे? फ्री कार्ड आहे का? अरे फ्री कार्ड आहे म्हणजे लाईफ टाइम फ्री आहे असं बोलले मला. मग लाईफ टाइम फ्री आहे पण पेमेंट करावं लागणार ना सर तर तुम्हाला. पेमेंट मी करणार ना. मी कुठे नाही म्हणतोय. अहो तुमच्या डोक्यात मेंदू आहे का भुसा भरलाय? तुम्ही बोलले ना सर, ती माझी इच्छा, मी पेमेंट आल्यावर विचार हा तर करणार. पेमेंट माझ्या मनावर माझा ताबा नाही आहे ना साहेब. माझ्या मनावर ताबा असल्यावर मी काहीतरी करणार ना.
तुम्ही सर, असं समजता बोलून की थोडी नाही? चालेल सर. मग तुम्ही समजतोय कसं बोलताय सर, बघा ना, असं बोलून थोडी चालणार. तुम्ही- तुम्हाला तिकडे अपडेट करावा लागेल की साहेब आता म्हणतात आहे की 2-3 अजून महिने जातील, पैसे नाही आहे, असं लिहा तिकडे. सध्या तुम्ही आरटीव्ही टॅग करा. नाही सर, असं नाही होऊ शकत ना. मग 1700 तो रुपये तुमचा प्रश्न आहे. नाही होऊ शकते तो तुमचा प्रश्न आहे. आता माझा प्रश्न नाही. मी तुम्हाला सांगितले आरटीपी टाका, रिमार्क मध्ये फंड इश्यू टाकून केसला फ्लो करून टाका. अच्छा, आता तुम्ही सांगणार का आम्ही काय करायचं? अहो मग मी कस्टमर आहे, मी सांगणार नाही तर काय तुम्ही शेजारीला विचारलं जाणार? हो, तुम्ही कस्टमर आहे, मग पेमेंट करा ना सर. आता पेमेंट करणार तुम्ही ना. मला मी कुठे नाही म्हणतो. तुमच्या डोक्यात मेंदू आहे का भुसा आहे हो? आहेत ना सर. हो सर, तुम्ही इकड तिकडचं काय बोलताय? पेमेंट अहो करा मी ना इकड सर. तिकडचं नाही म्हणत आहे. मी म्हणतोय तुमच्या मेंदू आहे का भुसा आहे? तुम्ही बोलताय मला गेट ऑफ इंडिया विकायचे. मग तुम्ही मूर्ख आहे ना. ऐकणारा मूर्ख आहे तर मी काय करणार? नाही, नाही. बोलणार आता बोलताय तुम्ही सर, माझं तर काम आहे ऐकायचं. तुम्ही बोलताय. मग तर ऐकून घ्या ना. मी काय म्हणतो, आरटीपी टाका, रिमार्कला फंड इश्यू टाकून केसला फ्लो करून टाका. हे पण ऐका. हो, मग तुम्ही सांगणार का आम्ही काय करायचं सर? एक तर 1700 आता रुपये मी तुम्ही सांगणार payment तरच नाही तुम्ही केले. ऐकणार ना. तुम्ही बोलताय आता तुम्ही बोलले तुम्ही काय बोलताय ते माझं काम आहे ऐकायचं. तुम्ही काय कर, तुम्ही अहो नशाविषा करून बसलात का तिकडे डायलरवर? आता मला तेच वाटतंय सर, तुम्ही मग करून तेच बसलाय. सांगतोय. तुमच्या टीएलला सुपरवायझरला घ्या लाईनीवर, मी त्यांना तक्रार देतो तुमची का या व्यक्तीला नशाविषा करून का डायलरवर बसवता, कशा प्रमाणे बोलतोय हा कस्टमरशी. अच्छा, अच्छा कशा अच्छा प्रकारे नाही, बोलतोय? तुम्ही चुकीचं बोलताय. हे काय चांगली गोष्ट आहे का? अच्छा अच्छा करता का तुम्ही? चुकीचं बोलताय. अहो तुम्ही मी चुकीचं कुठे बोलताय. तुमच्याशी चुकीचं बोललो? तुम्हाला का मी आई बहिणीच्या शिव्या दिल्या? असं काय करता? मग मी दिल्या का सर? मग मी दिल्या? अहो तुम्ही बोलताय कसं? तुम्ही प्रॉपर तुम्ही हॅलो एक मला सांगा, तुमचं डीआरए कम्प्लीट आहे का? येस सर, म्हणून तर हाऊ कॅन आय बिलीव्ह यू? सॉरी. आता तुम्हाला इंग्लिश पण कळत, कसं काय मी विश्वास करू तुमचा? तुमची 100 हो, तुम्ही तासाची payment करा. ट्रेनिंग झाली आहे का? मला विश्वास पटत नाही. काय सर? चलो मला सांगा, काय करायचं? पेमेंट करा ना सर. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. बोला. तुमचं पूर्ण नाव काय? पूर्ण नाव ऑथॉरिटीने आदित्य नाव आहे माझं. मग असा आदित्य किती तिकडे असणार? मला कसं काय समजणार? मला कोणी एरा गेरा नथू गेरा मला फोन करणार आणि मला बोलणार तर मी आरबीआयला विचारणार ना की हा आदित्यकडे माझा पूर्ण डेटा दिला कसं काय? तो मला पूर्ण ऑथेंटिक करत नाहीये, पूर्ण नाव सांगत नाही, तर मी दुसरा प्रश्न त्याला काय करू? त्याची एम्प्लॉयडी तो मला अजिबात सांगणार नाही. कारण की मी तुमचं एस्केलेशन टाकणार आहे आता. हा जी पूर्ण रेकॉर्डिंग झाली आहे ना, ही पूर्ण रेकॉर्डिंग उचलून मी आरबीआयच्या पोर्टलवर टाकणार आणि सांगणार हा आदित्य मला असा प्रमाणे बोलला. हा फोर्सफुली माझ्याकडे रिकव्हरी करत होता. मला ह्याचं एस्केलेशन टाकायचं आहे. मी तक्रार टाकणार तुमची. तुम्ही जीवनामध्ये या लाईनीमध्ये आहे ना, तुम्ही कधी जीवनामध्ये लॉग इन करू शकणार नाही. याप्रमाणे मी तुमच्या मागे लागणार साहेब. ठीक आहे सर, चालेल. चालेल नाही, मी करणार. कधी करणार? माझी Payment कधी करणार? मर्जी. मारेल तुम्हाला दर्जी. मी काही करू शकणार नाही त्यात. सर काय बोलताय तुम्ही? मराठी बोलतोय साहेब मी. टर्मिनेशन लेटर तुमचं नक्कीच घेणार बघा आता. ठीक आहे, चालेल. तुम्ही आता 3दा वर्बीएस द्या आणि ठेवा. आता हे पण येतंय का मी शिकू येऊन? काय बोलला सर? तुम्हाला ऐकायला कमी येतं. तुम्हाला टेलिकॉलरची नोकरी दिली कोणी? काय सांगू राव, या माणसाला कोणी बसवलंय तिकडे? सर तुम्ही पेमेंट करा ना, एवढं टेन्शन नका घेऊ. अहो मी टेन्शन घेत नाही, मी टेन्शन देतो समोरच्याला. हा, मग तेच बोलतोय, टेन्शन देतो. आता टेन्शन तुम्ही घेऊन बसा. तुमची तर आता मी म्हणजे बघा payment नाही कशी करणार. काय करतो. अच्छा, ठीक आहे सर, चालेल. मी अपडेट ते करून बघा टाकतो. तुमच्या मागणं केवढे व्यवस्थित, किती प्रेमाळू, केवढा मस्त आवाजाने कोणा कस्टमरशी बोलतोय बघा. तुमच्या शेजारी केवढा प्रेमाने सॉफ्ट आवाज आहे.
तुम्ही तुमची रेकॉर्डिंग आहे का, तुम्ही आता ऐकत बसा. आता मी तुमची एस्केलेशन टाकतो. आता ठेवा म्हटलं. ठीक आहे सर, थँक्यू. 3दा वर्बियस द्या आणि ठेवा. असं ठेवता येणार नाही तुम्हाला. आदित्य, 3दा तुम्हाला वर्बियस द्यावा लागेल. म्यूट करून काही उपयोग नाही. तुम्हाला वर्बियस द्यावा लागेल. आदित्य बाळा, हॅलो. ठीक आहे, चालू ठेव, मला काय फरक पडत नाही. माझा इनकमिंग फ्री आहे.